सोलापूर शहरातील कुचन नगर परिसरामध्ये 6 दिवसाला पाणी येते। त्यानुसार काल दिनांक 7 एप्रिल रोजी पाणी आले, परंतु ते पाणी अत्यंत गढूळ, मैला मिश्रित आणि आळ्यायुक्त पाणी नळाला आले। याबाबत सोलापूर शहरात एकच गदारोळ झाला। विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली सर्व नागरिक बंधू भगिनींनी सोलापूर महानगरपालिका आयुक्तांना भेटून पाणी नको विष द्या असा रोष व्यक्त करून स्वच्छ पाणी पुरवठा करण्यासाठी निवेदन दिले। परंतु दुसऱ्या दिवशी म्हणजे 8 एप्रिल रोजी याच परिसरातील कोंडा यांच्या घरात पाणी येऊ लागले। तेही पाणी गढूळ, मैला मिश्रित व आळ्यायुक्त होते। हा सर्व प्रकार महानगरपालिकेच्या गलथान व बेजबाबदार कामकाजामुळे होत आहे। यावरून महानगरपालिकेचा हा गजब कारभार समोर आलाय। कुचन नगर परिसरात गढूळ व गटारीचे पाणी आल्यामुळे कालचा दिवस नागरिकांचा व मनपा अधिकाऱ्यांच्या वादात गेला। परंतु दुसऱ्या दिवशीही तसेच गढूळ पाणी आले। परंतु पाण्याचा दिवस नसतानाही पाणी कसे आले म्हणून विष्णू कारंपुरी महाराज व त्यांचे कार्यकर्ते पाणी गढूळ आले हे पाहण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी विभाग 8चे महानगरपालिका अधिकारी, अभियंता व इतर अधिकारी पाहणी करण्यासाठी आले। त्यावेळी आज परत गढूळ पाणी आल्याचे अधिकाऱ्यांना दाखवण्यात आले। त्यावेळी अधिकारी अचंबित होऊन आज कुठले पाणी आले याचा तपास करून सांगतो असे नागरिकांना व कारंपुरी महाराजांना सांगितले। यावरून महापालिकेचा गजब कारभार समोर आलाय। याबाबत जोपर्यंत सोलापूर महानगरपालिका नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवठा करत नाही तोपर्यंत आमचा लढा असाच चालू राहील असे विष्णू कारंपुरी महाराज यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे। आता मी सोलापूर माझे सोलापूर सामाजिक संस्थेच्या वतीने 1.5 महिनाभरात 177 झोपडपट्ट्या जनसंपर्क दौरा काढला। त्यामध्ये अत्यंत गंभीर बाब समोर आलेली आहे की अस्वच्छतेमुळे आणि इतकं घाणी साम्राज्य आहे की त्या ठिकाणी झोपडपट्ट्यांचा जो प्रदूषण होतो, जे रोगराई निर्माण होती ते पूर्णपणे सोलापूर शहरवासीला जीवावर धोका निर्माण झालेला आहे। म्हणून सर्व झोपडपट्ट्यामध्ये स्वच्छता अभियान राबवा अशा प्रकारची मागणी माननीय आयुक्त ओंबाचे साहेबांना समक्ष भेटून 26 मार्च रोजी निवेदन दिला। आतापर्यंत कुठलीही स्वच्छता झालेली नाही। म्हणून आमच्या जगजीवन झोपडपट्टीमध्ये मेत्रे कुटुंबीय जिया आणि मीना अशा 2 मुली मेलेत। आता अचानकपणे काल पाणी अशा प्रकारचा आला की ते 4 दिवसांनी हॉस्पिटलमध्ये मेले, पण आत्ताच्या आत्ता मरणाचा येते, काळं पाणी येते, कशा पद्धतीने नियोजन करते महानगरपालिका? काल सकाळी मला ही वर्दी कळाली की बातमी कळाली की या ठिकाणी काळं पाणी येतात। तातडीने आमच्या इंजिनियर्सना आणि पूर्ण टीमने तर पाहिलं तर या ठिकाणी काळं पाणी आलेले होते खरी होती। त्या अनुषंगाने जे काय अव्यवस्था जे काय तपासणी आहेत त्या मी सध्या कालपासून सुरू केलेल्या आहे। याच्यामध्ये बघितलं मी जागेवरून, काल देखील पाहिलं, आत्ता देखील पाहतो आहे की ही जी पाईपलाईन आहे की काही दिवसापूर्वीच आपण क्लिअर करून या ठिकाणी पाण्याचे प्रेशर वाढून पाणी सुरळीत केलेलं होतं। परंतु जर ज्या ठिकाणी काही प्रॉपर्टी चेंबर जवळ असतील किंवा एखादं जुनं पाण्याचं कनेक्शन जर समजा लीक झालं असेल त्याच्यामधून हे घाण पाणी निघायचं निरीक्षण आलेलं आहे। ते देखील आम्ही त्याच्या उपाययोजना करून ते देखील आम्ही तातडीने करण्यात येतं। कशामुळे हे पाणी असं घाण पाणी येतं वापरताना? घाण पाणी येतं म्हणजे बऱ्याचशा लोकांचे जे कनेक्शन असतात ते जुने कनेक्शन असतात, ते GI असल्यामुळे ते गंजतात। ते गंजल्यानंतर त्यातनं घाण पाणी येऊ शकतं। म्हणजे महानगरपालिका त्याबाबतीत काय पावलं उचलते? निश्चित महानगरपालिका अत्यंत आग्रही आहे, अत्यंत संवेदनशील आहे। अशा कुठल्याही घटना घडली तातडीने यंत्रणा जागेवर पोचते, कारवाई करते। असं असलं तरी कुठेतरी 2 मुलींचा मृत्यू होतो, त्यानंतर महानगरपालिकेकडून ज्या गोष्टी आहेत त्या पुढे येताना प्रत्येक शहरात अनेक ठिकाणी अशाच पद्धतीची घटना नाही, जी घटना घडली दुर्दैवी घटना घडली तरी देखील आमचे आरोग्य अधिकारी हे त्या ठिकाणी कार्यरत आहेत। त्यांनी देखील त्या डेंग्यूमुळे झाला असं त्यांनी जाहीर केलेलंच आहे, परंतु घाण पाण्यामुळं हे मृत्यू झाला असं नाही। सर्वेक्षण तर आला आहे की 183 जणांना जे काय पाणी आहे त्याचं पण उलट्या जुलाब पण त्रास होतोय। तो जो मृत्यू झाला आहे तो घाण पाण्यामुळे झालेला नाही, तो डेंग्यू झाला हे आरोग्य अधिकाऱ्यांनी सिद्ध केलेलं आहे। पाण्याच्या बाबतीत पण असे पाण्याचं एक बरेच पाण्याच्या पाईपलाईनचं जे नेटवर्क आहे त्याच्यामध्ये अनेक लोकांचे जुने पाईपलाईनचे कनेक्शन्स आहेत। ते कनेक्शन जर समजा जुने झाले त्याने अद्यावत करणं गरजेचं असतं, ते करत नाहीत। त्याच्यामुळे लिकेज येऊन किंवा गंजून ते घाण पाणी जाऊ शकतं, शक्यता नाकारता